आणि एक महत्त्वाची बातमी आहे। सटाण्यामध्ये पवारांची सभा सुरू असताना बॅनर पडल्याची घटना घडली आहे। सटाण्यामध्ये जोरदार वारं वाहत असल्याने हा बॅनर पडला। सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही। तर शरद पवार यांनी भाषण अगदी थोडक्यात आवर्त घेतलाय। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। सटाण्यामध्ये शरद पवार यांची जाहीर सभा पार पडणार होती, मात्र त्यावेळी हे बॅनर पडलेलं आहे। जोरदार वारा या ठिकाणी वाहतो आहे आणि त्यामुळे शरद पवार यांनी देखील आपलं भाषण आटोपत घेतलं। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। सटाण्यामध्ये शरद पवार हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दाखल झालेले होते। त्या ठिकाणी जोरदार वारं वाहत असल्यामुळे हे बॅनर पडलेलं आहे। इतर कार्यकर्त्यांनी आणि स्टेजवरील पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र हे बॅनर वाऱ्यामुळे निघून पडलं आणि त्यामुळे शरद पवार यांनी देखील वाऱ्याचा वेग आणि तिथली परिस्थिती पाहता आपलं भाषण आटोपत घेतलंय। शरद पवारांच्या जाहीर सभेतील हे दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी शरद पवार यांना वाऱ्याचा वेग आणि बॅनर पडल्यामुळे भाषण आटोपत घ्यावं लागलं, मात्र राज्यामध्ये इतरत्र देखील मोठ्या प्रमाणामध्ये वळिवाचा पाऊस आणि जोरदार वारा वाहतोय। सटाण्यामध्ये देखील अशाच प्रकारे वाऱ्याचा वेग पाहता शरद पवारांना आपली सभा आटोपती घ्यावी लागली। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उमेश पारीख सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, शरद पवारांना भाषण आटोपत घ्यावं लागलेलं आहे आणि जोरदार वारा त्यामुळे स्टेजवरील बॅनर देखील कोसळलाय। सागर सटाणा येथे धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार आहे शोभा बच्छाव यांच्यासाठी प्रचार सभा सुरू होती। शरद पवार व्यासपीठावर भाषण करत असताना अचानक वादळ मोठ्या प्रमाणात आल्यामुळे व्यासपीठामागील जे बॅनर आणि जो पडदा होता तर तो उडाला आणि त्याच्यामुळे शरद पवार यांनी आपले जे इतर भाषण शेवटच्या याच्यातील जे उरकते घेतलेले आहेत आणि जे काही कार्यकर्ते होते तर त्यांनी शरद पवारांना सुरक्षा कवच करत त्या ठिकाणावरनं व्यासपीठावरनं खाली त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत। नक्कीच उमेश, धन्यवाद या माहितीसाठी। मात्र शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र जोरदार वादळी वारा या ठिकाणी वाहतोय, त्यामुळे सभेचं बॅनर देखील कोसळलेलं आहे। मात्र यामध्ये सुदैवानं कुणालाही दुखापत झालेली नाही। मात्र वादळी वारा आणि तिथली परिस्थिती या सगळ्यामुळे शरद पवारांना आपलं भाषण आटोपत घ्यावं लागलंय।